गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या घटेगाव ते गिरोला मार्गाने एका चारचाकी वाहनात गोवंश कोंबून अवैधरित्या नेत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सदर मार्गावरून जाणाऱ्या चारचाकी वाहनाला थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये 13 गोवंशीय जनावरे नेत असल्याचं आढळून आल्यानं वाहन जप्त करण्यात आलं। 13 गोवंश जनावरांसह चारचाकी वाहन असा 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा हद्दीत अवैध धंद्यांवर धाड टाकण्याकरता पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करून आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। वाहन थांबताच वाहनातील चालक त्यांच्या सोबत असलेल्या एक इसम वाहनातून उतरून पळू लागल्यानं पोलीस पथकानं पाठलाग केला असता त्यापैकी एक इसम मिळून आलाय। दुसरा इसम अंधाराचा फायदा घेऊन पसार झालाय। पिकअप चारचाकी वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये 13 गोवंशीय जनावरे दाटीवाटीने कोंबून भरून क्रूरतेनं बांधून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचं समजलं। एकूण 13 गोवंश जनावरे प्रत्येकी 20,000 रुपये असा एकूण 2,60,000 रुपये, एक बोलेरो पिकअप, एक वाहन अंदाजे किंमत 6 लाख रुपये असा एकूण 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्यानं आरोपी आशिष पाखमोडे वय वर्ष 35 राहणार मुरमाडी लाखनी, दुर्गेश हिरदयाल सिंग राजपूत वय वर्ष 35 राहणार मुरमाडी लाखनी, मयूर उर्फ मर्डर राहणार मुरमाडी लाखनी यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे अपराध क्रमांक 2/2025 प्राण्यांचा छळवणूक प्रतिबंधक अधिनियम कलम 11(1)(d) सह कलम महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 5(a)(9)(a) सह कलम 281 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशान्वये गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार दीक्षित कुमार दमाहे, तुलसीदास लुटे, महेश मेहर, प्रकाश गायधने, भोजराज बहेकार, पोलीस शिपाई संतोष केदार, पोलीस शिपाई घनश्याम कुंभलवार, राम खंदारे, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी केली। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।